वा वा वा, भजन माणसं असे फ्रेशच झाले गुलाबाच्या फुलावाने दिसायला. हा, आणि हे जे कार्य हे धर्म कार्य म्हणून तुकोबाराय सांगतात, असा वातो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला किंमत हे टिकवण्याचं काम तुमच्या हातात आहे. म्हणून विचार उच्च ठेवा. धर्म टिकवला भगवान बाबांनी, धर्म टिकवला भाऊनी, धर्म टिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्म टिकवला स्वामी विवेकानंदांनी. हे समाजामध्ये ही आवलिया माणसं आहेत. काय जीवनामध्ये भगवान बाबांनी काय उपदेश केला, बोर्ड लावलाय. शैक्षणिक कार्य असेल, सांप्रदायिक कार्य असेल, अंधश्रद्धेच्या विरुद्ध बाबांनी जो लढा उभारला. पंढरपूरची वारी सुरुवात करून मायबाप सगळे वारकरी, सगळे भाविक एकत्र केले. समाजामध्ये संघटन कौशल्य ज्याच्या जीवनामध्ये उत्तम आहे त्याच्या आयुष्यामध्ये क्रांती होत असते. म्हणून बाबांची पुण्यतिथी आपण करतोय, तर त्यांचे विचार जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थानं आनंद होणार नाही. विठ्ठल हा म्हणून बाबांचं सांगणं होतं की जमीन विका पण चांगलं शिका. शिक्षण ही काळाची गरज आहे. हा बाबांचा शब्द आहे त्या काळात. आणि का शिकू नये माणसाने? अरे साहेब हो रे बारा तो शाळा शिकून स्वाभिमान आपला राहिलं टिकणे. अभ्यास जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. माऊली सांगतात, अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. हे शाळेतले जे अभ्यास करा, आपल्यापेक्षा जे हुशार आहेत त्यांच्या संग डोकं लावा, याडपाटाच्या नादी लागू नका. संगत चांगल्याची करा. हे पोरं सुरं बारकी चित्रे असतात. हा, मी कवाच त्यांना उलट बोलत नाही, कारण ते गपकून काय बोलते त्याचा नियम नाही. बारकाही चित्रे असतात. कीर्तनात काला करायचा, मी मला गबसते मला तूच गबस. मला कीर्तन मला मी करतो, एका प्रश्न उत्तर मी मला विचारतो. ते मला रावणाला तोंड किती, म्हणलं 10. मग ते एका अंगाव कसा झोपत असेल. माझी अक्कल बंद झाली. बन ही चित्रे असतात. पोरग एक पोरगा मला अशी कोणती गोष्ट आहे ती पुढं आल्यावर महागच जात नाही. मी मला पुढं आल्यावर महाग जात नाही. मी मला नाही येत ते. मला किती सोपं आहे. डिहरी एकदा वाढली की कमीच होत नाही. मग व्यायाम करावं अशी ही चित्रे पोर. एक पोरगा मला अशी कोणती गोष्ट आहे ती वाढल्यावर बारीक होती. मला आता ही वायर अशी वडली की लांबती, दावा वाढल्यावर लांबत आणि वाढल्यावर बारीक होती. मला नाही येत ते. मला किती सोपं आहे. बिडी म्हणून 2 मित्र वर्गात यायला, ओरे म्हणे का रे उशीर झाला. पहिला म्हणला, सर मला ना माझ्या मम्मीने रुपया दिलता आणि येता येता तेव्हा हरवला आणि मी शोधत होतो म्हणून मला उशीर झाला. दुसऱ्याला, तुला का उशीर झाला. ते म्हणला, त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभा राहिलो होतो. मग तेव्हा हल्ल्याशिवाय मला हलता येईना म्हणून मला उशीर झाला. आता काय पोर, संस्कारच राहिले नाहीत म्हण. लई चित्री पोर आहे. म्हणून महिला म्हणणं देवाकडे एकच मागा. काय मागा? ऐसा पुत्र. एकच असावा. एक असो, 2 असो, तुम्हाला 3 असू द्या, पण चांगले असाव ना. बोल, संस्कार महत्वाचे. रत्न असाव कसं. माझी जाऊने, माझी जाऊने, जी जाऊने, माझी जाऊने, शिवाजी
या राष्ट्रातली आपण माणसं आहे. मग कशी होती तलवार? शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार या वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत. हे काय 500 घेऊन मतदान करणार आहेत का? येड्यावानी करू नका. पोर सुर जरा नीट राहा. छत्रपती शिवाजी महाराजांची नुसती जयंती करू नका, तर त्यांच्या विचाराची जयंती करा. आणि छत्रपतीनं जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. 18 बगड जातीतले मावळे एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. भगवान बाबांनी सुद्धा फक्त काय आपल्या समाजासाठी कार्य नाही. अरे महात्म्याला जातीत वाटून घेणं हा त्यांचा अपमान आहे. सगळ्या यारे यारे लहान तोर हे भगवान बाबांचं कार्य, हे वामन भाऊंचं कार्य. म्हणून ऐका, जातपात धर्मभेद याचा विचार माझ्या महात्म्याने, साधू पुरुषांनी, राष्ट्रपुरुषांनी कधी केलं नाही. म्हणून आज समाज त्यांना विसरत नाही. त्याचं हे कारण आहे, त्यांचे विचार जपा तर त्यांना खरा आनंद आहे. जयंती करायची विचाराची करा तर त्यांना खरा आनंद. म्हणून तरुण मुलांना एकच सांगणे, कष्ट करा राजाओ, फुकट नाही मिळत. आता लोकांना कष्ट नको झाले. बाहेरच्या राज्यातले हिथून पोट भरतात आहे पोरं. आंध्रचं बोर ठोकतंय हिथं येऊन, केरळचं हवा भरतंय, राजस्थानचं जिलबी देते, पंजाबचं गहू कापते, नेपाळी राखवालदार ना आपलं दारू पिऊन डीजे वळायला दम टाकते. वाजया मर ना इकडं कीर्तनात नाच ना बाबा. अरे इथं देव नाचतो. नाचो कीर्तनाचे